तर नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपण जानेवारी 2025 तारीख आहे 25 या तारखेला आपण आहे ना आपली अशोक लेलँड गाडी आपण बुक केली होती आणि घेऊन आलो होतो घरी। तर मित्रांनो, विषय असा आहे की गाडीला आता 4-5 महिने झालेत आणि गाडी 18,000 किलोमीटर चालली आहे, फक्त आणि फक्त 18,000 किलोमीटर चालली आहे। आणि 18,000 किलोमीटर मध्ये गाडीला आपण 3 ते 4 टायर टाकलेत मित्रांनो। म्हणजे अगर आपण विचार केला की स्टेपनीचा टायर पण यूज केला तर त्याला पकडून 4 टायर झालेत आपल्या गाडीचे, ते पण फ्रंट साईडचे। मागच्या साईडचे ॲज इट इजच आहे कंपनीचे, पण पुढचे टायर गाडी खातीये। तर काय प्रॉब्लेम असू शकतो हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो। आणि दुसरी गोष्ट एक की मी टायमावरती व्हील अलाइनमेंट, बेरिंगा, बुशिंगा सगळं काही चेक केलेलं आहे मित्रांनो। सगळं काही टायमावर होतंय गाडीचं आपल्या वर्क। तर तुम्ही बघू शकता इकडे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो। हे मी काय केलं आता जस्ट मागचे टायर पुढे घेतले, तर मागचे टायर पुढे घेतल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता टायर अजून ॲज इट इज कंपनीचे टायरच आहेत हे। पण या इकडे पाठीमागे हे बघा, हे तिसरा टायर आहे मित्रांनो, जे की पुढे टाकला होता। गाडी फक्त आतून ही साईड खाती आहे मित्रांनो। तर काय प्रॉब्लेम असू शकतो तुम्ही सांगा। मी काल शोरूमला पण गेलो होतो, पण शोरूमवाले एकच बोलतायत की तुम्ही आहे ना व्हील अलाइनमेंट वगैरे प्रॉपर करा। तर हजार किलोमीटरला व्हील अलाइनमेंट होते, बॅलेन्सिंग होते। तर मित्रांनो, तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तुम्ही बघू शकता तारा निघाल्यात टायरच्या आणि टोटल 18,000 किलोमीटर गाडी चालली आहे मित्रांनो। आपण 10,000 किलोमीटरला सर्व्हिसिंग केली होती। 10,000 किलोमीटरमध्ये पण पुढचे टायर लगे गाडीने खाल्ले होते। त्याच्यानंतर हे बघा तुम्ही, तो आधीचा टायर होता, हे 2 नंबरला टायर टाकला होता। याचा टायरची तुम्ही बघू शकता नक्षी आतूनच खाल्लेली आहे। पलटी मारला मी, पलटी मारून पाठीमागे टाकलाय। इकडची साईड ओके, पण बाहेरची साईड म्हणजे ही पहिले पूर्वी आतून होती, पुढे टायर होता हा, पाठीमागे घेतला मित्रांनो। तर इथूनच खायला सुरुवात होती ही। तर तुम्ही बघू शकता काय प्रॉब्लेम आहे तुम्ही सांगा मित्रांनो कमेंटमध्ये। आणि अशोक लेलँड गाडी बाकी सगळ्या गोष्टींमध्ये खूपच छान आहे। लोडिंगला वगैरे काही प्रॉब्लेम नाही, गाडी चालायला प्रॉब्लेम नाही, पळायला गाडी मस्त आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत। फक्त मला या गोष्टीची अडचण झाली मित्रांनो, जी की तुम्हाला दाखवतोय मी। तर तुम्ही बघू शकता पुढे दोन्ही टायर मी नवीन घेतलेत। हा प्रॉब्लेम कशामुळे होतंय हे तुम्हाला सांगता आलं तर कमेंटमध्ये सांगा मला नक्की। आणि आपण गाडीचा पूर्ण रिव्ह्यू व्हिडिओ लवकरच आता लॉन्च करणार आहे मित्रांनो। आतापर्यंतचा आपला टोटल एक्सपिरियन्स गाडीबद्दलचा सगळं काही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये फुल व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुर्तसा ह्या व्हिडिओ फक्त तुम्हाला या प्रॉब्लेममुळे सांगितलं, मला हा प्रॉब्लेम होतोय। तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा। आपल्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। तर चला, जय हिंद।